ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। रवींद्र चव्हाणांचे लोक मतदारांना पैसे वाटतात। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी 25 लाख सापडल्यानंतर निलेश राणेंचा आरोप। कारवाईबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना विचारणा। भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचे आरोप खोटे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, नंतर उत्तर देईन, रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न, कामावर नाही तर पैसे निधीवर मतं मागितली जात आहेत। पैसे किती द्यायचे यासाठी चढाओढ सुरू। शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका। निलेश राणेंनी धाड टाकलेल्या विजय किनवडेकरांच्या घरी नितेश राणेंची भेट। भाजप विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढते, पैसे वाटपाची गरज नाही, नितेश राणेंचं प्रत्युत्तर। घरी सापडलेले पैसे माझ्या व्यवसायातील, रवींद्र चव्हाणांशी माझे चांगले संबंध असल्यामुळे मला टार्गेट केलं, निलेश राणेंनी घरी धाड टाकलेल्या विजय किनवडेकर यांचा आरोप। भाजप पैसे वाटल्याशिवाय निवडून येऊ शकत नाही, पैशाच्या भरोशावर राजकारण सुरू, विजय वडेट्टीवार यांची टीका। कुणाच्या घरात जाऊन व्हिडिओ शूटिंग करणं चुकीचं, सापडलेले पैसे चुकीच्या पद्धतीने असल्यास पोलीस आणि निवडणूक आयोग योग्य कारवाई करेल, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला। 10 ते 15 जणांनी धारदार शस्त्राने वार केल्यामुळे राम खाडेंची प्रकृती चिंताजनक। हल्लेखोरांनी गाडी सुद्धा फोडली, राजकीय कट कारस्थान असल्याची शंका। शरद पवारांचा राम खाडेंना फोन, पवारांकडून खाडेंच्या तब्येतीची विचारपूस, फोनद्वारे घेतली हल्ल्याची माहिती। राम खाडेंनी सुरेश धसांच्या विरोधातले घोटाळे बाहेर काढले। देवस्थान जमिनीचा घोटाळा बाहेर काढल्यामुळे माझ्या पत्नीवर हल्ला, राम खाडेंच्या पत्नी तुळसा खाडेंचा आरोप। राम खाडे हल्ला प्रकरणामध्ये जी चौकशी करायची ती करा, पण बिनबुडाचे आरोप करू नका, सुरेश धस यांचं प्रत्युत्तर। शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये जवळपास 2 तास चर्चा। मुंबई महापालिकेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। 2 भाऊ एकत्र येण्याने महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही, महायुतीचा भगवा झेंडा मुंबई पालिकेवर फडकेल, ठाकरे बंधूंच्या भेटीवर अनिल बोंडेंसह नवनाथ बन यांची टीका। संतोष बांगरांनी 50 खोके घेतले, भाजप आमदार तानाजी मुटकुळेंचा बांगरांवर आरोप। लोक विसरले असतील तर त्यांना आठवण करून द्यावी लागते, मुटकुळेंचा टोला। सोन्याच्या दरात 800 रुपयांची तर चांदीच्या दरात 6,500ची वाढ। सोनं 1,29,574 रुपये प्रतितोळा, तर चांदी 1,70,980 रुपयांवर। नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर 500 ते 700 रुपयांपर्यंत कोसळले। विक्री झालेल्या आणि विक्री होणाऱ्या कांद्याला प्रति क्विंटल 1,000 रुपये अनुदानाची मागणी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।